खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला वटपौर्णिमेच्या. दादू बोल, दादू बोल. तुम्ही आला का म्हणा वडपुंजून? तो का दादू विचारतोय, म्हणतोय आला का तुम्ही वडपुंजून? आमचा दादू इथं बसला होता. दादूला नाही नेला आहे का नाही दादू? कोण कोणताही गेल्या वडपुंजायला. आम्ही नाही गेलो म्हणा दादू आहे ना का. तर आत्ताच आलोय आम्ही वडपुंजून. तर वडपुंजाय गेल्यावर काय शूटिंग केली नाही, कारण का मोबाईल धरायला कोण नसल्यामुळं आम्ही आलो वडपुंजून. तर काय चाललंय तुमचं मग? तुम्ही गेलता का वडपुंजायला? तर आपला दादू इथं बसलेला आहे, कारण का आपल्या रानात वस्ती असल्यामुळं थोड्या थोड्या बाया येतात आणि वडपुंजून जातात. कारण का पप्पी द्यायची, तो का बोलायला गेलं की पप्पी द्यायची, नुसती पप्पी द्यायची, बोलू नको म्हणायचं आहे ना. तू तू नाही बोलणार का? तू तर बोलत नाही, मग मला पण बोलून देत नाही. बास बास. तर आम्ही वडपुंजून आलोय आणि दादूला काय वडपुंजाय नेला नव्हता. का दादूचं कसं करायचं काम चाललंय. दादू तू बोल ना. तू नाही बोलणार का? ओके ओके ओके. एक पिल्लूला काय नेला ना. पिल्लू लय मस्ती करतो. थांब थांब थांब. बे 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 ठेव ना बाबू. कसं चाललंय त्याचं उठायचं काम, त्याला नाही बसायचं एका जागेत. तर आमची रानात वस्ती असल्यामुळं थोड्या थोड्या मिळून जातात. अशा काय गावात वस्ती असल्यावर सगळ्या मिळून जातात बाया. तर आलोय बघा वडपुंजून. तुमच्या इकडं कसं काय आला का तुम्ही वडपुंजून? पाऊस काय आला नाही इकडे, आभाळ आले आपल्या इकडे एकदम. तुमच्या इकडे झाला का पाऊस? दादू दादू निघालाय बघा. दादूला लय राग आलाय, दादूला नेला नाही, कारण का दादू लगेच ओळखतो. नवीन साडी घातली की दादूला कुठं बी माझ्या बरोबर यायचं असतं. आणि दादूला एवढा राग आलाय, आता रागावलाय माझ्यावरती. हो का कसा उडतोय. तर आता दादूला घेऊन आम्ही जाणार आहे गावात फिरायला, हाय का ना दादू? तू येणार ना बाबू? बरं, आता आपण दादूला घेऊन जायचंय. दादूला लय राग आलाय. तू बोल इकडे, चल. तो कसा करतोय, अंग टाकून देतोय, रुसलाय दादू आहे ना. पिलू तू नाही बोलणार का? तू बोल पण आम्ही जाणार आहे फिराय. तुम्ही येता का म्हणा? बरं सॉरी दादा, बरं सॉरी. तुला नेलं नाही म्हणून रागावला ना तू. दादू काय बोलत नाही आपला. तर आपली झालेली आहे आज वटपौर्णिमा. तर असं बसलोय बघा आता निवांत. अजून काय जेवण झालं नाही. तुमची झाली का जेवण? तर आता उपास सोडायचा आहे. वडपुंजून आल्याच्या नंतर आपल्याला जेवायला परवानगी असतो, तोपर्यंत उपास धरावा लागतो. काही बाया दिवसभर धरतात, काहींना नाही जमत. तर मी आता उपास सोडणार आहे वडपुंजून आल्याच्या नंतर. आता 12 वाजून गेल्यात. तर आपल्याला जायचं आहे आता जेवण करून, जरा बाहेर जायचं आहे. तर आपला दादू निघालाय. दादूला काय न्यायचं नाही. दादूला नाही न्यायचं म्हणलं की दादू लय रागावतो आणि रुसलाय दादू आपला. बरं चला जाऊया. आता जायचे जरा गावाला जायचे फिरायला. दादूचं पप्पा काय नेत नाही आम्हाला फिराय. आम्ही निघालो. चला चल दादू, यायचं तुला? चला. तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो.